मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शरद पवार की मंडल यात्रा पर तंज कसा है। रविवार को नागपुर में पत्रकारों से बात करते हुए मुख्यमंत्री ने कहा, वर्षों से उन्होंने समाज को नजरअंदाज किया, उनकी किसी भी योजना को सीधे लाभान्वित नहीं होने दिया और केवल भाषणबाजी तक ही सीमित रहे। वही आज वो यात्रा निकाल रहे हैं। खरंच आहे की आता मंडल यात्रा काढणं याचा अर्थ ओबीसींची शक्ती काय आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। वर्षानुवर्ष जे त्यांनी ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितलं, कुठल्याही प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत, ओबीसी समाजाला केवळ भाषणाचं राजकारण त्यांनी दिलं आणि म्हणून आज ज्यावेळी ओबीसी समाज हा दुरावला आहे असं लक्षात आलं तर आता ते यात्रा काढतायत। पण नुसती यात्रा करून फायदा होणार नाही। ओबीसीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे आहात हे कधीतरी दिसू द्या। ज्यावेळी ओबीसींवर संकट येतं त्यावेळी मात्र तुमची भूमिका नरोवा कुंजरोवा असते, हे ओबीसींनी बघितलेलं आहे। शरद पवार के चुनाव जितवाने वाले खुलासे को मुख्यमंत्री फडणवीस ने सलीम जावेद की मनमोहक कहानियां बताया। उन्होंने कहा कि आप एक जिम्मेदार नागरिक हैं और अगर आपके पास ऐसा कोई ऑफर आया तो आपने पुलिस में शिकायत क्यों नहीं की, चुनाव आयोग को शिकायत क्यों नहीं की और ऐसे सवाल भी किए गए। वहीं राहुल गांधी से मुलाकात कराने की बात को गंभीर बताते हुए मुख्यमंत्री ने कहा, ये सभी मिलकर देश के खिलाफ साजिश रच रहे हैं। मला असं वाटतं की आता तर हे अजून गंभीर होत आहे की हे सगळे मिळून अशा प्रकारची कॉन्स्पिरसी करतात आणि एकमेकाला भेटवून देत आहेत। म्हणजे लोकशाही कुठे चाललेली आहे। मला तर आश्चर्य वाटतं। माझी अपेक्षा होती की सगळे देशातले मोठे नेते आहेत, कोणी जर फ्रॉड करण्याचा तुम्हाला त्या ठिकाणी शब्द देत असेल तुम्ही पोलिसला कळवलं पाहिजे, इलेक्शन कमिशनला कळवलं पाहिजे। पण त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो, शेवटी या सगळ्या गोष्टी का थोतांड आहेत। इलेक्शन कमिशनने आजपर्यंत 4 वेळा ओपन चॅलेंज थ्रो केला। ओपन चॅलेंज सगळ्या पॉलिटिकल पक्षाला, सगळ्या इंजिनियर्सला, सगळ्या टेक्नोक्रॅट्सला की ईव्हीएम हॅक करून दाखवा। अजूनपर्यंत कोणी ईव्हीएम हॅक करू शकलेलं नाही, कोणी नाही। एवढंच नाही, आताही हे त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बोलतायत, इकडे बोलतायत, तिकडे बोलतायत, पण इलेक्शन कमिशनला फेस करायला तयार नाही आहेत। इलेक्शन कमिशन त्यांना पत्र देते आहे, नोटीस देते आहे, बोलवते आहे, जाहीर निमंत्रण देते आहे, तिथे हे बोलत नाही। कारण मी यापूर्वीच सांगितलं, शूट अँड स्कूट, गोळा दागा आणि पळून जा ही रणनीती यांची आहे।